स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपण लवकरात लवकर एखादी गाडी विकत घ्यावी. प्रत्येकाच्या बजेटनुसार गाडीचं मॉडेल ठरतं. म्हणजे कमी बजेट असेल तर आपण 2 व्हीलर पासून सुरुवात करतो. हळूहळू स्वप्न वाढतं, मग 4 व्हीलरकडे आपण जातो. त्यातही प्रकार आहेत. तर आता आपण भेटणार आहोत अशाच एका फॅमिलीला, ज्यांना घ्यायची एक फॅमिली कार आणि त्याच्यासाठी अख्खी फॅमिली शोरूम मध्ये गेली. आता बघूयात ना आता कुणाच्या पसंतीची कुठली कार ते घेणार आहेत. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत सागर कारंडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाडवे, उमेश जगताप आणि भाऊ कदम. ओ साहेब, आम्ही कधी वाजवायचं? तुम्हाला वाजवायचं तेवढंच वाजवा. तुम्हाला घेतल्यापासून एक गाडी विकली नाही अजून. नाट लागला नुसता. आणि आम्ही तुम्हाला घेतल्यापासून आमचं एक स्किट वाजत नाही. नमस्कार. काय पाहिजे होतं? वांगे द्या पावशेर, 2 कोथिंबीरीची जोडी द्या, टमाटे टाका थोडीशी, आणि लिंबू आणि मिरची. बाहेर ठेवलेलं सॅनिटायझर पिऊन आलात काय? का? दिसत नाही का कारचं शोरूम आहे हे? मग एवढी अक्कल आहे ना तुम्हाला? हे कारचं शोरूम आहे ना, मग इथं माणूस कारच घ्यायला येणार का लिंबू मिरची घ्यायला येणार आहे? हा, मग एवढ्या कार घ्यायला तो काय पाहिजे काय पाहिजे अरे काय म्हणजे काय पाहिजे? या बाईचं काय करायचं कळणं झालंय. सारखं आपलं कुठे ना कुठे कधी जात नसते. माग मागे यायचं बघा, तुमची आई बघा रस्त्यानं कुठे पण जाती, बारक्या बारक्या पोरांची खेळणी चुरती. तुम काय बोलतीस काय पण सांगते त्या पोराला? का बसा सारखं आपलं बघावं तेव्हा. माझी फॅमिली बायको आहे, काय गप्प बसणार? काय गप्पा बसा सारखी आपली किरकिर 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 किरकिर. काय किरकिर केली? काय किरकिर केली? गपचूप, ए, हा? family. मी म्हटलं गाडी घ्यायला जायचे, पूजेचं साहित्य घेऊन ये. ही दुकानात गेली आणि काय घेऊन आली? लिपस्टिक आणि पावडर. कोण फक्त स्वतःच्या दिसण्याकडे लक्ष, कोण बघते मेलीकडे काय माहिती? बघत्या ती समधी बघत्या ती. गावच्या जत्रेतल्या जाहिरातीतली मॉडेल आहे मी. मॉडेल कळलं का? अख्ख्या गावात फोटो लागली ती माझा. हे असं हो लागलेत की फोटो. आणि खाली काय लिहिलंय? अशा पोरं पळवणाऱ्या बायकापासून सावध राहा. मग मी बघ की स्वतःच बघा. हाय का? बाबा मी पोरं पळवती. मी पोरं पळवती. मग ह्यो काही ढेकणे बाबाच्या जत्रेत सापडलेला आहे. अण्णा अण्णा, मी कसा आलो तुमच्या घरात? घरात सोड बेटा, तू स्किट मध्ये कसा आला हाच मला प्रश्न पडला. सकाळपर्यंत नव्हता रे, अचानक उपटला तू. अण्णा, पावडर लावून कुठं जायचं असं मिलीला काय माहिती? हा? मी पावडर लावते? एवढाच त्रास होते माझ्या मेकअपचा, तर माझी लिपस्टिक कशाला वापरता व? मी नाही लावत. हो का? मी नाही लावत. मग माझ्या लिपस्टिकला मिसरीचा वास कसा येतो? कारण तूच लावायला करतीस. मी लावायला करते. बघा बघा कशी बोलते थेरडी. हे अण्णा कशी बोलते तुझी बायको? बघ मला थेरडी बोलली. अरे हे ऐकते परत मी मेली का नाही? ऐकलं ना आता? मग मरा. अरे कशी बोलती? काहीतरी बोलला पाहिजे. काय कशी बोलते? तुम्ही काय तुला न्यायाच्या लायकीच नाही. शांत बसा तुम्ही. आपण आलो कशासाठी? भांडणं कशाला चालू ओ करतो? दादा थांबा 2 मिनिट थांबा. तुम्हाला काय घ्यायचंय का असंच टाइमपास करताय तुम्ही? घेणार आहे की का नाही घेणार? घेणार आहे? टाइमपास कसं काय? मॅडम तुम्ही बसा बसा बसा. बसली आणि बेला. कशी बोल? काय बोलली? 2 मिनिटं गप्प बसा. अले बेला बोलती म्हणजे? गप्प बस. हा मी काय दाखव ना काय गाडी. श्याम, त्यांच्यासाठी पाणी आणि चहा घेऊन ये रे. द्या पाणी द्या त्यांना शेवटचं. बघ कशी बोलते बघ. मी गप बसली ना, मी बोलली तरी काय गप्प बसली? अहो, येता 2 बाटल्या ठेवल्या तिथं. काय खाती म्हणजे काय? खाती बघ अजूनही तोंड चालूच आहे तिचं. हा? ती काय बोलली? आपले चार. घ्या आजी घ्या. डोसा आता दे दे दे. टाका घसा. आणि पी शांत. घ्या
छान आहेत बाटल्या आहे ना हे रिकाम्या झाला तर खोबरेल तेल भरून ठेवूया ठेव आत ठेव. हे घे. बघितलं का काढली का इज्जत त्यांनी पिशवीत भरते ती आणि हे बिस्किटचा पुडा काढ बिस्किटचा पुडा चहा बरोबर खायला नाही थांब धपाटे काढ धपाटे बरोबर खाऊ या धपाटा खाते ती आता बघा काय पिकनिकला आलोय होय बघा अण्णा, कशी बोलते बघ आता आपली गाडी थांबल्यावर आपण काय करतो नाश्ताच करतो ना. मग आता ही गाडी आपली थांबली आहे ना नाश्ता करून घ्यायला नको घ्या ही यांची अक्कल बघितलं का गाडी घेऊ तर दे आधी घेणारच आहे इथे काय बाटलीची बुच्च गोळा करायला आलो का आपण? मग आता इथं आलो तर काहीतरी घेणारच ना हे काय तुझं माहेर नाही रिकाम्या हाताने परत जायला बोलल्या बघितलं बोलल्या आल्या माझ्या माहेरच्यांवर आल्या त्यांच्याविषयी बोलल्याशिवाय ह्यांना सकाळी होतच नाही ह्यांची सकाळी होतच नाही काय अक्कल आहे या ओ गाडी घेऊ तर दे आधी घेणारच आहे माझा लोक घेणारच आहे अरे गाडी काय इमान घेईल अण्णा तू इमानच घे तुमच्याकडे इमान आहे का विकायला माझ्या कामात इमान आहे. अतिशय भंगार होता आपण एक मिनिट तू काय इमान इमान करत अरे त्या दरवाजापासून तुळशी वृंदावापर्यंत जायपर्यंत 3 वेळा बसते माई गुडघे 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 करत आणि इमान असं काय बसणार आहेस तू अण्णा म्हणून सांगते इमान घे मला इमानानं अमेरिकेला ने आणि तिथं गुडघ्याच्या वाट्या बदलून घे आणि त्या बदललेल्या वाट्यावर नाव काय लिहू डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सप्रेम भेट चालेल चालेल काय चालेल जरा गप्प बसा ना दोघी जरा शांत बसा ना जरा पाहुणं एक काम करा त्यांना इमानच दाखवा हा पुष्पक इमान पुष्पक हे कशी बोलते बघितलं का मला नाही, खाऊ बोलते, हाय नवरा. गप्प बसा ना करी आपले कच अरे तुमच्या नजर ते चहाचं पोरग 3 वेळा चहा वापस घेऊन गेले चहाचं सोडा हो 3 गिरायक गेली परत. ते सोडा ना गाडी दाखवा ना तुम्ही. तू नको बोलू बेटा गाडी दाखवा नाही तर ते खेळण्यातली गाडी दाखवते ना आपल्याला ही बघा हा ही नवीन फॅमिली गाडी आली अच्छा, आहे अच्छा. पॉपिन. अगं बाई हा अरे देवा अहो एवढी बारकी गाडी आहे हो ह्याच्यापेक्षा आमच्या गावची कचरा कुंडी मोठी असते त्याचा जाऊन बसा ना मग. नाही म्हणजे ही फॅमिली गाडी आहे एकदम म्हणजे फॅमिलीसाठी एकदम उपयुक्त आहे एकदम बजेट मधले 4 लाख फक्त. काय 4 लाख हो हो पाहुणं मी काय म्हणते ती गाडी कितीची आहे ती पण छान आहे 40 लाख. 40 लाख वा वा चांगली आहे गाडी ही 40 वा, वा, लाख म्हणजे काय? किती भारी गाडी आहे ए, अहो, ए. मला ही गाडी लय आवडली मी एवढे अरे कुठे गेले काय बदल काय आत्ता पर्स माझी कुठे गेली बावी हा हाय हाय खालीच आहे हा हा मी आहे, सापडली अरे, काय चालू आहे? 40 लाखाची गाडी काय होतं हे असं का त्याच्यात टाकू नको ते खाली पडता काय भारी आहे ना वरून टाकलं की खालून निघतं तू बस अक्कल आहे का तुला 40 लाख कशाला म्हणतात माहितीये का अरे घरून येताना काही लिपस्टिकच्या जागी तो झुरळाचा खळू लावला होता काय अरे 40 लाख म्हणजे 4वर किती शून्य माहितीये काय होय होय चांगलं माहितीये मला किती 1-0 सॉरी मग आपण लिहिताना कसं लिहितो 4-1-0 आणि पुढे लिहितो लाख 40 लाख याची अक्कल 40 लाख अरे 40 लाख म्हणजे मला काय सांगू 40 लाख आता कसे समजून गेला 40 लय मोठी असते ते लय मोठी असते असू दे मला सांगा त्या गाडीत आणि ह्या गाडीत काय फरक आहे हो 2 सीट जास्त आहेत त्यात. हा मग कसं काय 40 लाख होत्यात हा ते आणा 40 लिटर आणा काय ते आहे ते आणा ते मशीन आणा सांगते मी कसं काय ते करा म्हातारी थांबतच काय 40 लाख ही गाडी केवढ्याची आहे 4 लाख. त्याच्यात सीट किती आहेत 4 सीट एका सीटाची किती 1 लाख. आणि 4 सीटाचे 4 लाख. त्यात 2 वाढवले तर किती होतील 6 लाख. मग ह्या गाडीचे किती झाले 6 लाख. 6 लाख घेतली चुप बसा अहो फक्त सीटचं नसतंय बाकीच्या पण सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये.
तो माणूस काय म्हणतोय ते ऐकून तर घे. अण्णा हा. आपण स्पोर्ट कार घेतली तर आपण कुठली कार घेतली ना बेटा तर ते स्फोट कारच होणार आहे. कशी काय ह्या दोघी बसल्या का त्या गाडीत स्फोट होणारच आहे. अहो, तसं नाही आपण स्पोर्ट कारच घेऊ. मी मायकल शुमाकर आहे ना. कोण आहेस? मायकल शुमाकर. मायकल शुमाकर नाही रे, तू गोधळी शुमाकर आहे. हा? रोज आम्हाला गोधळ्या वाळू घालायला लागतात तुझ्या. अण्णा आपण स्पोर्ट कार आई अण्णा बघ ना पोस्ट कार्ड घेत नाही. पोस्ट काय पोस्ट कार्ड काय जे मनच आहे ते नेमकं मन ना ते शिक ना काय आहे ते. अरे ते पोटकार असते. तुला माहिती आहे ना गाडीची. हा 1 नंबर गाडी आहे ही. हा ना एकदम कम्फर्ट. हा काय ओ आग लावा तुमच्या कम्फर्टला. मी काय म्हणते या टेप आहे का? टेप नाही. टेप नाही मग काय कामाची? टेप नसणं म्हणजे लापशी साखर नसल्यासारखं आहे. 4 लाखात काय काय गोष्टी येणार आहेत? 4 लाख पाहू ना. मी काय म्हणते हं. त्यात आहे का टेप? आहे ना. हाय चला घेतली गाडी घेतली. वा, वा. अरे ते फोडू नको ते काच बीज हॉटेलच्या नारळाला इकडे काय काय घेतली काय? टेप आहे यात. अरे टेप त्याच्या नुसतं त्या टेप साठी 40 लाख रुपये खर्च करणं परवडतं का? अहो पण या गाडीमध्ये टेप असणं म्हणजे कसं वाजल ते एकदम ढाकचक ढाकचक ढाकचक. अरे गपची बस. हा साठी 40 लाख रुपये खर्च करणं परवडते का? नाही ती गाडी घेऊ आपण आणि त्याच्यात हा तुषार आणि त्याचा पोरगा हे दोघं डिक्कीत कोंबू आणि त्यांना बँड वाजवायला लावू. अरे 2000 काम होईल. हा आणि आवाज एकदम मोठाच्या मोठा. याचा आवाज मोठा. मग पेमेंट नको भेटू दे त्याला. मग बघ कसा आवाज आहे त्याचा. बाबा नाही नाही मी काय म्हणते हा, हा. अण्णा हा. तू इमानच घे. अरे देवा हिचं पुढचं पाठ नाही वाटते. बहुतेक हिची गाडी विमानावरच अडकलेली. हो तुम्ही जरा गप बसा ना वीरानं कुठची. कशी बिराना बोलते मला मी काय अरे काही नको बोलू ना माझ्या आईला. बरोबर. शांत बस शांत बस जरा शांत बस. अंकल हा. या गाडीला सनरूफ आहे का? सनरूफ म्हणजे काय रे बाबू? बाबा ते सनरूफ का नाही ते गाडीच्या असं टप्पर उघडते त्यातून मान काढायची आपण मस्त हवा बिवा लागते त्यातून. त्याला काय सनरूफ बिंद्रूप? हा एवढी चांगली गाडी आहे ती फोडायची आणि त्याला भोक्सा पाडायचा असा आणि पावसाळ्यात काय मग पाणी बिनी अंदर घुसलं तर काय करणार? नाही नाही सनरूफ नाही याच्यामध्ये. नाही हं? नाही. मग ते हा पार्किंग कॅमेरा. काय 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 पार्किंग कॅमेरा. ते काय असते? अरे बाबा ते का नाही असं रिव्हर्स घेताना का नाही माग कॅमेरा लावलेला असते आपल्या या नाव गाडीच्या. मग ते ठोकत नाही ना सगळं दिसते गाडीत. हा हा हाय काय हाय काय? नाही याच्यात. नाही वय यात. हा. अहो यात मी काय म्हणते पाहू त्यात आहे का ते? आहे ना. हाय घेतली गाडी. चुप बस. अरे चुप बस ना. ए ते तेवढ्यासाठी 40 लाखाची गाडी घेणं परवडते का? हा त्याच्यापेक्षा आपण 4 रुपयाची शिट्टी घेऊ याला देऊ. याला गाडीच्या मागं उभं करू. ती शिट्टी वाजवला आणि चालू आपला आंदेव 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 आंदेव. परत आपल्याकडे पार्किंग मध्ये लागेल ना. त्या परीस तुम्ही एसटीच घ्या ना. नाही काही नको अण्णा तू इमानच घे. तू गपचूप बस आणि तू खा ना काहीतरी खा ना. ते खायला देत नाही तर ए पप्या अरे डोसा आहे का डोसा? आणजा डोसा आण रे. मला बर्गर मला बर्गर. मला भाजी पाव. चांगला असतो. हा मग हा मग मला पण दे एक घरभर. हा खाय. बरोबर नाही बर्गर बर्गर हा तेच ते मला पण दे. सगळ्यांसाठी सगळं घेऊन ये रे. गपचूप बस जरा शांत काय बस. गप्पा बस. काय चालू आहे इथं? हा? horror show. आणलं काय काय? आण. हा दे ठेव रे बाबा. आहा, घ्या घ्या आता हा? आरामात आरामात खात बस आहे. हा? खावा खावा. हा. साहेब तुमच्या गाडीमध्ये कलरचं काय? कलर किती प्रकारचे? आहे ना लाल आहे, सिल्वर आहे, ब्लॅक आहे. आंबा कलर द्या आंबा कलर तो चांगला वाटेल. आजी ते काय आईस्क्रीम आहे का मला सांगा बरं. आंबा कलर कसा असेल? हा? हे बरं आहे म्हणजे पैसे आम्ही द्यायचे आणि कलर तुम्ही सांगाल तो घ्यायचा. नाही नाही अण्णा इमानच घे आंबा कलरचा. आंबा कलरचं इमन खा खा खा. पाहुणं इकडे या तुम्ही. तुम्ही एक काम करा. बोला ताई. त्या म्हातारीचं काय ऐकू नका. ह्याच्यात जांभूळ कलर मिळेल का? मिळेल ना. आता नाही अवेलेबल नंतर होईल. अरे वा तिने म्हटलं का अवेलेबल आहे आणि मी म्हटलं का अवेलेबल नाही.
हा काय पण बोलतो का तुम्ही मला काय करायचंय ते देती तर बघा की गपचूप. काय देतो म्हणजे मी म्हटलं की देत तुम्ही खावा खावा नका मी लक्ष खातच देऊ. आहे. नाही काय हा. नाही नजर लागत. खायला चालेल ती कशी बोलतो मी खायला पण देत नाही शांत बस खाऊ दे तिला खाऊ दे खाऊ तिला. दे. अंकल हा. यात एसी आहे पुढच्या 2 सीट साठी आहे एसी, पाठीमाग नाही. पाठीमाग ना नाही पाठीमागं नाही वय याला एसी. नाही नाही. अरे देवा मग केवढं उकडायचं मग कस पाहून. त्यात आहे का मागे एसी? आहे ना. हाय घेतली गाडी. थांबा रे हे थांबा गपची बस ना हा अरे काय चालू आहे हे हं? ते त्या एसी साठी 40 लाख रुपये खर्च करणं परवडते का हा अरे तिच्यापेक्षा आपण माग बसणार ना पेपर देऊ आणि सांगू का पेपरानं तुम्ही हवा घ्या वाटल्यास तर खिडक्या उघड्या ठेवू बस अजून काय पाहिजे? नाही 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 खिडक्या उघड्या ठेव काय नाही बाबा ते मला चेहरा खराब होईल माझा सगळा. हा एसटीत बसती तेव्हा खिडकीतून थोबाड बाहेर काढती आणि उसाचा रस पिती तेव्हा नाही होती त्या चेहऱ्याला काय त्रास कप बसा जरा खायला मिळते की खावा की गपचूप हा? खातीच पोट आहे. भरा की पुराणी हवेली कुठली. बघ पुराणी हवेली बोलतो मग कशी बोलतो पुराणी मला? हवेली- ए, पुराणी पुराणी हवेली हवेली- आहे. नाही, हे झालं. शांत बस एकदम शांत अंकल हा? यात एबीएस सिस्टीम आहे अरे मेल्या तुला एबीसीडी येत नाही आणि विचार एबीएस सिस्टम आहे का आजी तसं नाही ग एबीएस म्हणजे अँटी ब्रेक सिस्टीम असते गाडीत असं म्हणजे चारी चाकाला एकदम ब्रेक लागते खपकन नाही नाही याला नाही एबीएस सिस्टीम पण ब्रेक चांगला लागतो. अगो बया ह्याला नाही वय एबीएस का फेबीएस नाही वय मग अचानक ब्रेक मारायचं तर कसं. मी काय म्हणते त्याला आहे का एबीसी? आहे ना. हाय घेतली गाडी याला चुप चुप कशाला पाहिजे ते एबीएस साठी एवढे 40 लाख रुपये खर्च करायचं गरज आहे काही हा ए ते वाटल्यास ना तर मी असा एक पाय बाहेर काढील आणि अशा 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 ब्रेक लावेल न काय तेच गाडी बरी आहे हा अंकल त्याला ट्यूबलेस टायर आहे आमच्याकडे होपलेस पोरगा आहे नाही बाळा त्याला ट्यूबलेस टायर नाही. काय सांगताय त्याला नाही वय ट्यूबलेस टायर? नाही. अरे देवा मग पंक्चर झाली तर काय. याला आहे का टूथपेस्ट टायर? पेस्ट नाही हा हा ट्यूबलेस 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 हा. याला आहे का ट्यूबलेस टायर? आहे ना. नक्की आहे. हाय घेतली गाडी. बस करा ना नुसतं काय बस करा ना कशाला पाहिजे ट्यूबलेस टायर कशाला पाहिजे ट्यूबलेस टायर तेवढ्यासाठी एवढे 40 लाख रुपये खर्च गरजेचं आहे का 2 टायर एक्स्ट्रा घेऊन फिरू ते काही नाही आपल्याला तेच गाडी घ्यायची आहे, बस बर बर घेऊ घेऊ हीच गाडी घेऊ. आता काय करायचं गाडीच घ्यायचं तर घ्यायची तर कुठली तरी ही कधी गाडी तर गाडी असते आपली. हो ह्याला कॅरियर लोन मिळेल ना? मिळेल ना. हा बरं झालं बाबा. कॅरियर कशाला पाहिजे तुला कशाला म्हणजे आता बघा या 4 माणसं बसतात का नाही एक ड्रायव्हर त्याच्या बाजूला तुम्ही बसणार माग आम्ही दोघं या म्हातारीला टाकू की वरती कॅरियर वर आणि ना एक मस्त पैकी अशी जाड रस्सी द्या बर का कशी कशाला पडली बिडलीस तर फरफटच देशील ना. अरे बघ कशी बोलते अरे अरे अण्णा काय बोलती बघ ना अरे पहिला बोल तरी अरे वरती अच्छा, बसवली. अण्णा बसापेक्षा इमानच घे वर बसवायचं ना तर इमानात बसव मला हा घेतो घेतो इमानच घेतो आता शांत बसा जरा अंकल अंकल ते नंबर आमच्या मनाचा घेता येईल ना हो घेता येईल ना. हा 2 आकड्यावाला पाहिजेत. 2 आकड्यावाला नसतो बेटा 4 आकड्यावाला असतो. नाही नाही त्याच्यासाठी 2च लय जास्त झाले 4 असले ना ते चक्कर आहेत त्याच्या डोळ्यासमोर नंबर माझा काय म्हणे असा 3636 टाईप असा नंबर पाहिजे आपल्याला मिळेल ना मिळेल. नाही तर तू घ्या की 90 नंबर बद्दल चालू नंबर गाडीचे नंबर नंबरच सांगते मी नाही तर ती घ्या की 120 300 काय करायचं यांचं? यांचं काय ऐकू नका तुम्ही एक काम करा 13 नंबरची गाडी घ्या. त्याला काय ही भूताचा नंबर आहे ना. बघ कशी बोलते बघितलं आता मी काय बोलते काय बोलते म्हणे अण्णा हा मला एक सांगा गाडी घेतली हे सगळं झालं पण गाडी चालवणार कोण आहे? अरे मामा तुझा माझा भाऊ चालवल. घ्या घ्या माहेरच्या माणसाला घ्या आणि वता पैसे यांच्या माड्यावर बोलल्या बघितलं बोलल्या आल्या माझ्या मारच्यांच्या वर दुसरं काय नाही. अहो मी चांगल्यासाठी म्हणत होते आपल्या घरात कुणाला गाडी चालवता येत नाही म्हणून म्हणलं मी. नको 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 तुझा भाऊ नको ती मायला ते परसगळ्याच्या चपला पण चोरून घेऊन जातो आपली गाडी घेऊन जाईल तर आणणार नाहीये हे बघा
मी गाडी शिकल वाटलंच तर बस. आणि तरी पण नाही जमलं तुम्हाला तर? नाही जमलं तर व्हायला त्या उसाच्या गाडीला माझी गाडी लावल, नाही तर त्याला बैल लावल, ओढत नेईल. पण तुझा भाऊ नको. हो ऐका माझं, बैल कशाला पाहिजे? हिलाच गाडीला झुपाकी. मला बघते बोल काय काय? अरे, बोल की मला. बोल ना. आपलं खायचं काय काय? बोलत खायचं नाही, तू एवढं काय? चाललं बस. काय? काय म्हणते ते ऐका ना. हा चुप बसा. तुझा भाऊ नाही म्हणजे नाही, तो एक नंबर चोर माणूस आहे. हा, बोला. माझा भाऊ चोर आहे, माझा अख्खं खानदान चोर आहे, मी चोर आहे. हा मग आहे चोर तुझा भाऊ. बघा. अख्खा खानदानात चोर आहे. तू काय बघतो? जा ना खायचं घेऊन ये. माझा भाऊ चोर आहे. काय चोर मग माझा भाऊ बोलती? चोर आहे. नाही तर अरे, काय? तुम्हाला काय बोलू तुम्हाला? काय बोलू प्रत्येक काय? माझ्या घरच्यांना काय काय बोलते बोलती? ती? भुताची त्यांना काय नावं अक्कल आहे का? अरे, ए, काय ए, पुराणात झाली कशाला तुम्हाला? बोल? काय मला बोलती? इथं राहायचंच नाही. नाही राहायचं. नाही, आम्ही राहायचं. चाललो. आम्ही आमचं चाललो. घर आहे. कशाला चल, बा? घे पिशवी. अरे, हा? काय बोलतो म्हणजे? आम्हाला असं काय काय नाही. काय उगाच नाही. हा? चल, घे, चल, घे. आम्हाला थांबायचं नाही. हा? काय तुझ्यामुळे मी काय बोल- हा पोरगा माझा कमवतो आणि हा माझा तुझा नवरा नाही नाही घात कळलं बाई. ना? हा, वा रे वा. आले मोठे. काय बोलते? हा. आली मोठी अरे ए, मी ए, काय ऐकून अरे, घ्यायला आली का? ए, ए, एवढी वर्ष अशीच काय ऐका ना, ऐका ना, वा रे ऐका वा. ना, माझं ऐका काय ना. रे, काय बोलती मला? हा? दादा कुठे चालले तुम्ही? नाही नाही, येत 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 त्यांचं जरा भांडण निपटवतो. तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. 2 मिनिटात त्यांना शांत करतो आणि लगेच येतो. हा. अरे हे राहिले काय हे परत या. ए, कुठे गेले? इकडे का तिकडे? हो साहेब, काय झालं? ते गिरायक येते ना परत. वाढ बघा. वाटच बघतोय. आता येत नसतात ती. काय? अहो ती फॅमिली हुबला के ते काय करतात, एसी शोरूम मध्ये येतात, फक्त नाश्ता करतात. हा, गाडी बिडी काही घेतात नाही, फक्त खातात आणि जातात. तुला माहित होतं तर काय झालं तर सांगायला रे. मला वाटलं तुमच्या टॅलेंट तुम्ही विकाल, पण तुम्ही निघाले भंगार मन विनर. माझ्या बुटाला जरा खाज येते. बघू. तर मंडळी आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. या कार्यक्रमामध्ये आमच्याकडे एक पाहुणे येतात आणि ते वेगवेगळे उपाय सांगत असतात. बघायचंय आज पाहुणे कुठले येणार आहेत आणि कुठल्या विषयावरती चर्चा होणार आहे. सुरुवात करूयात आपल्या विशेष कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. या कार्यक्रमाला प्रेक्षक मिळणार नाही असं मला वाटलं होतं, पण हा काही हालायला तयार नाही. मला तुमचा प्रोग्राम अजिबात आवडत नाही. मग माझा प्रश्न हाच आहे, तुम्ही दरवेळेला म्हणता मला कार्यक्रम आवडत नाही, मग बसता कशाला सगळ्याच्या आधी येऊन? कशाला केला तुम्ही प्रोग्राम? बसणारच नाही मी मग. प्रोग्राम कशाला केला सांगा ना. पण एक मिनिट, तुमचं ऑब्जेक्शन असतं ना की मला आवडत नाही, तुम्ही नका ना बघू हा कार्यक्रम. असं का नाही बघू म्हणून? तुम्ही ठेवला नाही तर कार्यक्रम बघणार ना आम्ही. प्रेक्षक आहे आम्ही. प्रेक्षक आहे ना. इल्या प्रोग्राम ठेवलाय हा. ना, प्रोग्राम ठेवलाय ना, मग आम्ही बघणार. मला हे प्रेक्षकांचं काहीच कळत नाही. आवडत नाही म्हणतात आणि चवीने बघतात कसं. तुम्ही जर अजून चांगला प्रोग्राम करा ना मग. नाही, चांगला प्रयत्न तर करतो आम्ही. प्रयत्न नीट करा. हो, नीट करतो. एक माणूस आहे ना, त्या माणसाला अजिबात बोलू नका, भंगार माणसाला त्या. त्याच्यामुळे तुमचा प्रोग्राम चाललाय खाली. नाही, तो नाही आता येणार. आज वेगळा येणार आहे. बघा. आज वेगळा तुम्ही बघाच. यस, बसा तुम्ही. आयशा बस. ए मस्त बसा म्हणजे मला कळत नाही बसायचं. अरे स्थान ग्रहण करा. तर मंडळी, सुरुवातच वादानी झाली आजची. आणि वाद हा कुठं कुठं होत नाही मंडळी. माणूस म्हणलं की वादाला भांड्याला भांड लागायचंच मंडळी. हाच विषय आजचा. माणसाच्या आयुष्यात होणारे वाद विवाद आणि त्यावरचा मार्ग सांगण्यासाठी तिथे एक माणूस येणार. पण त्याआधी आपले नामांकित म्युझिक डिरेक्टर नमस्कार. नसलेले असे तुषार देवलजी इथे बसले. मला तुषार, तुला एक उगाच विचारायचं की बाबा, तुझं आणि तुझ्या बायकोचं कधी भांडण होतं का? ऍक्च्युली 2000 साली आमची भेट झाली होती नाट्य शिबिरामध्ये. आणि नाही, ते नाही, जन्म कुठे झाला ते सांग ना. जन्म ते नको आहे आपलं. त्याच्यावर आपली चर्चाच नाही आजची. तू आणि तुझी बायको, तो प्रवास आपल्याला नाही ऐकायचा आहे. फक्त भांडण झालं का एवढंच पाहिजे मला. हा, भांडणं अशी गुडी गुलाबीत होतात भांडणं, म्हणजे अशी गोड-गोड भांडणं असतात आमची. गोड भांडण काय, गुलाबजाम फेकून मारता एकमेकांना.
असं नाहीये ते ऍक्च्युली परवा तिने मस्त इडल्या केल्या होत्या अच्छा आणि मी तिला कॉम्प्लिमेंट दिली वाह काय 5 इडल्या झाल्यात हा तर तिने ती इडली फेकून मारली मला. अच्छा ते इकडे हा मला कळलं ती इडली कुकर मध्ये होती कुकर सगळं मारली तुम्ही सगळं कसं कळतं तुम्हाला घरात पण बसता काय माहिती तुम्ही. त्याच्यासाठी आपण इथे येणार कुणीतरी म्हणलेलं असं मंडळी भांडण म्हणजे भांडण असतं तुमचं आमचं सेम असतं. अच्छा म्हणजे तुमची पण बायको हाणते वाटतं तुम्हाला. नाही बघ त्याच्यात पण पंबल नाही महाराज. मंडळी भांडण म्हणजे भांडण असतं तुमचं आमचं सेम असतं. अच्छा बायकोने तुम्हाला पण हाणला वाटतं. तुम्हाला पणच काय अर्थ आहे याच्यामध्ये. माझी बायको मला कधीच आणत नाही. हे परत स्वतःचं प्रमोशन आपण जे काय करतो ना ते पहिल्यांदा थांबा. तर मंडळी वादविवाद सुरू आहे आणि वादविवादावरतीच मार्ग काढण्यासाठी एक माणूस आज इथं आपण बोलवणार आहे ज्या माणसाचा वाद या विषयावरती अभ्यास आहे आणि असं म्हणतात असं म्हणतात की त्या माणसाने एकदा मध्ये सल्ला दिला की भांडणं मिटतात बाबा. मोठ्या मोठ्या लोकांची त्यांनी भांडणं मिटवलेली आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रॉनी भाद्रपत यांचं. या भाद्रपत वाद विठोड्यावर चर्चा दिलखुलास. क्या बात आहे. येस सर येस. मला हेच विचारायचं आहे हे जे तुम्ही स्टायलिंग करता हे तुम्ही ठरवता की ते उरलेलं सुरलेलं देतात तुम्हाला घालायला. उरलेलं सुरलेलं देतात. क्या बात आहे. म्हणजे मी बोललो ते बरोबर बरोबर बोललात. आणि मिशी जी आहे ती साधारणपणे अशीच आहे का गडबडीत लावलेली ती. नाही गडबडीत नाही ती लहानपणापासून मी हे करायचो ना काय हे आपलं ब्लेड उलट मारायचो अच्छा त्याच्यामुळे ते अशी आली लहानपणापासून क्या बात आहे. लहानपणापासून त्यांना मिशी असलेला एक माणूस या ठिकाणी आला. आणि मी असं ऐकलेलं की तुम्ही क्षणार्धात वाद मिटवता. हो खरं आहे. क्या बात. नाही मिटवला ना नाही मिटवला ना मग बघा हा मी आहे हा तो आहे हा. आणि हे आहे. तुम्ही भांडायलाच येता का? बरोबर आजचा एपिसोडच बरोबर आहे. आज तुमची भांडणं हे मिटूनच टाकणार आहेत असं मला वाटतं. हो पण हे असं का एकदम चिडतात का. नाही ती सुरुवातीला मजा नसते शेवटी मजा येते. अच्छा शेवटी मजा असते. ते त्याच पट्टीत बोलतात. हा एक मिनिट माझी पट्टी म्हणजे नाही तुम्ही लगेच भांडायला सुरुवात करू नका. थांबा तू माणूस बघा ना कसं म्हणतोय माणूस. आल्या घाबरू नका त्यांना. तर तुम्ही वाद मिटवता असं मी ऐकलेलं आहे. आणि कशा पद्धतीने एक झलक आम्हाला ऐकायची. बायको माझी चिडलेली आहे तिला बघा आता गाण्यातून कसं समजावलं. क्या बात आहे. हे आपल्याला जमलं पाहिजे. वाव. आपल्याला हा रुसवा सोड सखी पुरे हा बहाणा सोडना अबोला. हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोडना अबोला. झुरतो तुझ्या विना घडला काय गुन्हा. झुरतो तुझ्या विना घडला काय गुन्हा. पुरे हा बहाणा सोडना अबोला. हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोडना अबोला. सोडना अबोला. हा ए सोडना. कोणत्या मुडद्या आणि कुठं उतरायला गेलाय रे. तू संध्याकाळी घरी तुला दाखवतो बरोबर. क्या बात ती आहे. अशी नुकताच वाद झाला होता अच्छा. तर प्रेमानं बोलती मला अशी मुडद्या. अच्छा. चिवपून असं. अच्छा मुडदे हे प्रेमाने बोलतो. प्रेमाने क्या बात आहे. गाणं पण छानच झालं. काय म्हणजे काय गाणं चांगलं झालं पण ते पुरे हा बहाना नच्या ठिकाणी जरा प्रॉब्लेम आला. गप्प बसा. तुम्ही काय सारेगमपचे जज म्हणून बसला की तिथे. आता काय बसलो नाही तर मग मी सांगणार ना त्याचं चुकलं तर. असू दे तुम्ही बसा. माणूस तसंच आहे. नमस्कार. नमस्कार मला येतो नमस्कार करा. नमस्कार. क्या बात आहे क्या बात आहे. तर आपण या ठिकाणी आलेले आहात. रॉनी आपलं स्वागत. आणि आपल्याला आज गप्पा मारायच्या आहेत या विषयावरती. पण आज इथे एक फॅमिली येणार मी असं ऐकलंय. वाह. त्या फॅमिलीतले वाद आज आपल्याला मिटवायचे आहेत आणि तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट प्रयोग करून दाखवणार आहे आणि ते वाद मिटणार आहेत असं मी प्रेक्षकांना सांगितले. बाबा आता बघू पुढं काय जातंय तसं जातं. तर फॅमिलीला बोलूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
फॅमिली छोटू लहाने यांच्यासाठी. वाद करा पण यांच्याशी कुठं, वाद करा पण यांच्याशी कुठं, वाद करा पण यांच्याशी कुठं. काय म्हणला रे तू? एक मिनिट सांग. काय म्हणला तू? आमच्याशी वाद करायचं नाही. कशाला बोलत बसवलं इकडे? नाही मी आपलं ते हा? पंच साठी. कसला पंच? फुकट पंच मारतो सगळे. ह्याच्यामुळे चालला बरं प्रॉब्लेम खाली जाऊन हो तुम्हाला. बसा 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 वा वा बसा. बसा आपण चालू करूया कार्यक्रम. बघ जर त्याच्याकडे जर नीट. कापून टाका त्याला. सगळेच असतात काय तुमचे? आई तुम्ही नीट समजून सांगा. इकडे आपण नंतर त्याचे 2 तुकडे करू. इकडे इकडेच थांबतो. नंतर बघ आजी बघ. वा अरे देव. आजी कंस करून उभी आहे. बस. आई शाबास. अच्छा म्हणजे चलतंय गप बस. आई बसली ना तिथं, तू गप बस. बस इकडं. मला पाय पसरून बसायचं आहे. घरात नाहीये तुम्ही नीट बसा. कार्यक्रमात आले होते. मथरी राशीच ही. तर काय नीट बोलायचं का तुझी? काय बोलतेस? आल्या आल्या सुरुवात करू नकोस तुला सांगून ठेवते आम्ही. त्याला कशाला बोलताय? काय बोललाय तो? काय बोललाय म्हणजे बघ की काय बोललाय तो? मग ती आईला जागा दिली नाही तो पोरगा बोलला नाही का? माझ्या तोंडाला लागू नको. मी तोंडाला जागा दिली नाही. तुम्ही काय बोलताय? वाईट कोण नाही मग काय? समोर माणसं बसली तर काय माहिती का नाही? माझ्या नादाला लागायचं नाही कुणी. त्याला आता कोण लागतं? गाव लागत नाही माझ्या नादाला. तू लागल्या तोंडाला माझ्या. हॅलो हॅलो गप बस ना आता, गप बस ना. सांगा तुम्ही माझ्या चिडू नका. का तो काऊ नका अजिबात. तू हिला समजून सांग. ऐका मी काय म्हणतो कळलंय मला साधारणपणे तुमची फॅमिली चुकलेली आहे. काय म्हणजे बोलला काय? तुमची बोलला काय? फॅमिलीमध्ये वाद आहेत ते माझ्या लक्षात आले. ते आपण मिटवण्याचा प्रयत्न करू. आजी मला सांगा साधारणपणे तुमच्या दोघींमध्ये वाद कशामुळे होतात? मी आहे तशी रहमतपूरची. माझं माहेर उंबरच. आमचं ही आहे ती का नाही ती इरिगेशन मध्ये कामाला. आमचं अरेंज मॅरेज झालं. ऐका ना होम मिनिस्टर नाही चालू आहे. नाही पण मला पैठणी मिळाली पाहिजे. नाही पण होम मिनिस्टर नाही ना पैठणी कशी द्यायची? ते काय काय असं ना मला पैठणी मिळाली पाहिजे म्हणजे मिळाली पाहिजे. इला ठेव नाही एक पैठणी. काय प्रॉब्लेम आहे तुझा? हिला मागच्या वेळेस एक जणांनी पैठणी दिली नाही. मर्डर केला हिनं. तुला ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? काय डेंजर बाय आहे मी. सगळे असेच आहेत. नाही बघू आपण पैठणीच काहीतरी ऍडजस्ट करू. ऍडजस्ट नाही द्यायलाच पाहिजे जाताना. हा देऊ म्हणजे प्रयत्न आमचा आता असेलच. तुम्ही आता आलाय म्हणल्यावर देऊ आपण. माझा मुद्दा काय की साधारण वहिनी आणि तुमची जी भांडणं होतात त्याचं कारण काहीतरी तर असेल. कधी नाही ती तुम्हाला सांगते सरळ आता. इकडे सरून बस. काय झालं कधी नाही ती हिला सांगितलं मी. मला चावायला येत नाही ना. आल्यापासून तर चावताय. काय मला बुडत्या रे तू. काय म्हणलास काय तू? बोलताय आल्यापासून हे म्हणायचं. कधी बोलू नका. मी बोलते ना. तर कधी नाही ते हिला रस्सा बनवायला सांगितला तर हिनं बनवली कढी. अच्छा काय बोलायचं का आता सांगा मला. अच्छा 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 बापरे बापरे. म्हणजे माझ्या लक्षात आलेलं आहे की साधारणपणे आजींना रस्सा भाजी लागते आणि तुम्ही कढी बनवलेली आहे. पण माझं काय म्हणणं आहे डॉक्टर की कढी हा रस्साच आहे ना? हो पण त्यात हिनं भजी टाकली होती ना. अच्छा कढी मध्ये त्यांनी भजी टाकली होती. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. अच्छा अच्छा पण भजी टाकणं चांगलंच आहे ना. सगळं खरं आहे पण मला नुसती भजी खायची होती कुरडी. अच्छा अच्छा मग रश्श्याचं काय? पण मला नुसता रस्सा पाहिजे होता ना. पण हिनं कढी बनवली. अच्छा 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 पण तुम्ही कढी कशाला बनवली? मला कढी लय आवडते. मग बनवली तर तिने केली होती ना. पण त्याच्यात भजी टाकलेली नाही ना. नाही नाही भजी टाकली होती माझं मान्य आहे. पण तुम्ही भजी काढून खायची ना कढी. मग काय कढीत मजा राहिली तेव्हा ती. काय उपयोग आहे त्या कढीचा? हो पोटात गेल्यावर एकच होणार आहे ना. कशाला तू मध्ये बोलू नको सांगू. तो महत्वाचा माणूस कोण आहे तेव्हा आल्यावर तेव्हा बोलेल काय बोलायचंय. अवजोच आहे महत्वाचा माणूस.
हे तांबारल्या ग दिसतंय हे महत्वाचा माणूस हो. नाही नाही हेच आहे ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका आजी. बर मुद्दा काय आपल्याला, तुम्हाला मला रसा पाहिजे होता तर हिनं कढी बनवली. तुम्ही कढी बनवलेली आहे आणि तुम्हाला रस्सा पाहिजे. मला रसा पाहिजे होता. मग काय करायला पाहिजे होतं माहितीये का वहिनी, तुम्ही कढी बनवायलाच नव्हती पाहिजे होती. पण मला कढी आवडती नाही. मग केली ना किती कढी. पण त्याच्यात भजी टाकली होती ना हिनं. करणार काय मग? एक मिनिट, तुम्हाला भजी पाहिजे होती का कढी पाहिजे होती? मला रस्सा पाहिजे होता. मग तुम्ही रस्साच करायचा, भजी पण करायची नाही कढी पण करायची नाही. पण मला कढी आवडती नाही. मग केली होती ना त्यांनी. पण त्याच्यात भजी टाकली होती ना हिनं. भजी टाकली होती. काय करत होती भजी टाकायची? बघितलं का, एवढी तर चाबरी म्हातारी आहे. मी चाबरी आहे का? हाय तर चाबरी. मी चाबरी तुम्हाला आहे. सांगते भाऊजी काय करते माहिती का, ही म्हातारी सकाळी 6 वाजता बरोबर टमरेल लपवून ठेवते. घ्या. माझ्या माहेरचं टमऱ्याला ती माहेरचं साधं सुद्धा नाही बरं का, माझ्या रुकवतात आलेलं होतं ती. हा यांच्या रुकवातात नुसतं टमरेलच येतं. आलेलं डालड्याचा डबा दिला होता माझ्या बापानं एवढा मोठा. आता तो संपला म्हणून काय करायचं, त्याला कडी लावली आणि त्याचं टमऱ्याला केलं. लागली शिकवाय मला. माझं टमऱ्याला मी काय पण करीन. पण तुम्हाला कोण शिकवतं? मी शिकवलंय का तुम्हाला? तू माझ्या नादाला लागू नको. मी कुठे तुमच्या एक मिनिट, नादाला एक मिनिट, लागली? एक मिनिट. बेकार बाई आहे ती मला सांग. हायच त्या. मारून तुझ्या नाही तर का बस. माझी कशाला बोलते? अरे, हॅलो 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 हॅलो. हो खुर्शी आजी बसा ना तुम्ही. कसं झालं? अरे बाप, असं खुर्ची आजी म्हणतात. आजी मी ऐकलं नसतं ना मारलं असतं. मला सांगून ठेवते हे बघ. ऐका. मी लय डेंजर बाय आहे. हा 3 हाफ मर्डरच्या केस चालू आहे त्या माझ्या गावात. एकाला कधी मारून टाकला त्याला पण कळालं नाही. हा उगाच काळी टिकली लावत नाही मी. हा आजीबाई नवरा कुठे गेला तुमचा? त्या 3 मधला एक नवराच होता. हा, माझ्या नादाला लागताय. बाप रे बाप, ही देव माणूस पेक्षा डेंजर आजी आहे ना. हा, ती स्टोरी माझ्यावरच काढली होती. होय. स्टोरी. माझ्याकडे आली होती स्टोरी लिहून घ्यायला. होय. मी सगळी सांगितली, फक्त माणूस बदलला बायच्या ऐवजी तिथं डॉक्टर होय का? माझ्या नादाला लागते. रातची झोपत नरडीला बिलेट लावून तवा कळल. त्या बाई बघितलं का कशी बोलते? आणि तुम्ही ऐकून घेताय, मलाच बोलताय. ऐका तुम्ही ऐका मारामारी थांबा म्हणताय. एक मिनिट एक मिनिट. हे बघा ना, हे मांडीवर जेवण बसतो. ह्या पोराला समजा ओ यांना सांगा ना. बसलं ना मांडीवर, बसू दे ना तिथं. अहो पण मी गेस्ट आहे, माझं काय गेस्ट म्हणजे ठेवा. बसलं नाही, बसलं नाही. ऐका नको बाळा, तू जरा उभा राहा. त्या माणसाला जे काम दिले ते आपण करूया. काय कामच आहे? बसूनच काय किती वेळचं. ऐका बसलं तर ऐका काय मी काय म्हणतो, तुम्ही जे वाद आता मिटवण्यासाठी जे तुम्हाला बोलवलं जमणार आहे का तुम्हाला? हा जमेल ना. अहो का नाही जमणार. मी एक प्रयोग करणार आहे इथं. अच्छा. म्हणजे एकमेकींविषयी चांगलं बोलायचं. हो. म्हणजे आजी तुम्ही त्यांच्याविषयी एक चांगला गुण सांगायचा आणि तुम्ही आजीविषयी एक चांगला गुण तुम्ही एक चांगला अरे ऐकू एक तर मला बोलाय ना ती तांबारलेल्या तोंडाचं. तुम्ही परत डबल कशाला सांगता? एक गुण सांगायचे आणि 2 एक गुण त्यांचा- सांगायचं. आवडता एक गुण तुम्ही सांगू शकला तर बघा. मला अजिबात आठवत नाही. एक आवडता चांगला गुण पाहिजे की नको ह्या बाई मध्ये. पण आहेत. एक गोष्ट चांगली आहे हिची. कुठली? हिची सासू लय चांगली आहे बाई. कोण सासू कोण? मी ना अच्छा, ही मीना कुठे राहती? किरडी ढासाळी तुझी. अहो, काय झालंय आता माझं? काय म्हणला मी ना? हा मी काय म्हणते, मी आहे ना, मी सासू आहे ना तिची. अच्छा 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 कळलं. तुम्ही सासू बरोबर बरोबर. बसा बसा बसा. चुकलं माझं. हा चुकलंच आहे तुझं, चुकलं माझं म्हणजे. बोल तसंच होणार ना मग. असं भांडू नका, त्यांचं ते सोडवतात ना भांडण. तुम्ही वाढवतो. वाढवायचा काय प्रश्न आहे? त्याला का नीट सांगता येत ना का उत्तर? हो बरोबर आहे, सांगतील ते. तुम्ही आईला असं उलटून बोलतो का? नाही, नाही. आई म्हणजे काय? आई म्हणजे देवाघरची फुले. काय असू शकत नाही का? मुले असू शकतात. आई म्हणजे काय? फुलेच की, आहे की नाही? असते मी फुलासारखीच आहे तर. हा, वा. तुम्हाला सांगते, माझ्या नवऱ्यानं मला लय फुलासारखी वाजवली. मला या बात. वा वा. माझा शब्द असा अजिबात खाली पडून देत नव्हते. आणि शब्द खाली पडला तर तवाच केला की मर्डर मी त्याला. मला खपलंच नाही. काय सांग,
अजून डोळ्यात पाणी येतंय माझ्या. जिमरतील नवीन स्टोरी मिळाली पण देव माणूस पार्ट 2 मध्ये हेच यांची स्टोरी दाखवायला हो पाहिजे. खरे ते म्हणलेत मला आता तुमच्यावर आता तुम्हाला घेऊनच करणार आहे shooting. हो का ते तुमचेच घेतलेत का ते मनी मिनी तिकडे सगळ्या तुमच्याच घेतल्यात. सगळ्या माझ्याकडनं सगळं लिहून घेत. अच्छा, अच्छा. कुठले घेतले ते नका सांगू फक्त. वा वा. तर आजी तुम्हाला एक गुण सांगायचा यांचा. अवगुण. तर मंडळी मला तर खूप मजा आली, तुम्हाला सुद्धा अर्थातच मजा आली असेल. असंच हसण्यासाठी हसवण्यासाठी आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. तर मंडळी मला तर खूप मजा आली, तुम्हाला सुद्धा अर्थातच मजा आली असेल. असंच हसण्यासाठी हसवण्यासाठी आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.